ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला। धोरणात्मक निर्णयांसाठी आपण शिंदेंसोबत आल्याची प्रतिक्रिया वायकरांनी दिली आहे। ईडी चौकशी सुरू झाल्यानंतर वायकर पक्ष सोडणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होत्या। जोगेश्वरीतला राखीव भूखंड अपहार प्रकरण आणि रायगडमधल्या बेहिशोबी मालमत्तेमुळे वायकर ईडीच्या रडारवर आलेले आहेत। रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय। धोरणात्मक निर्णय हे सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाहीये प्रामुख्याने, आणि सत्तेत असल्यानंतर हे धोरणात्मक निर्णय जर आपण सोडवले तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकतो। आपल्याला निवडून लोक का देतात तर तुम्ही ते काम करू शकाल। मला तर आरेच्या बाबतीमध्ये आणि ते डिलेबेड कंडिशन मध्ये असल्या बिल्डिंग मध्ये अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सर्वोदय नगरच्या बाबतीमध्ये हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्याने मी इथे आलेले। माझे आणि त्यांचे समज गैरसमज, काही लोक आमच्यामध्ये संभ्रम जो होता, आम्ही दोघं बसल्यानंतर त्यांचाही संभ्रम गेला आणि माझाही संभ्रम गेला। त्याच्यात तिसराच माणूस संभ्रम निर्माण करत होता।